नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साकार फोरममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचंय वनरक्षक या अंतर्गत झालेला पेपर, जो पेपर 2019 चा झालेला होता आणि त्यामधले आपण इंग्लिशचे सगळे जे काही प्रश्न होते तर त्याची आज आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत। तर ती कशासाठी की तुम्हाला एक आयडिया सुद्धा येईल आणि व्होकॅब्युलरी हा जो पार्ट आहे तो कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे याची पण आपल्याला काय येणार आहे, एक आयडिया येणार आहे। ठीक आहे, तर आपण डायरेक्टली प्रश्नांना सुरुवात करूयात आणि त्या अंतर्गत आपल्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होतील। तर बघा, प्रश्न क्रमांक 1 काय आहे, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स। काय दिलेलं आहे, हे वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा एक जो शब्द आहे तो काय केलेला आहे, हायलाइट केलाय। मग आपल्याला काय करायचंय बघा, फाइंड आउट द मीनिंग। फाइंड आउट द मीनिंग म्हणजे काय, या शब्दाच्या समान असणारा शब्द ओळखायचा आहे, बरोबर। मग याचा समानार्थी शब्द काय आहे ते आपल्याला पहिले बघायचे आणि खाली काय दिले आपल्याला 4 ऑप्शन। तर वाक्य काय होतं, डिस्पाइट लूजिंग हिज जॉब ही वॉज जोवियल। म्हणजे काय की त्याचा जॉब गेला होता तरी सुद्धा तो काय होता, आनंदी होता। मग बघा, जरी आपल्याला हा शब्द माहित नसला परंतु जरी त्याचा जॉब गेला होता तरी सुद्धा तो आनंदी होता, हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर खालचे ऑप्शन्स बघायचे आहे। आणि जर आपल्याला याचा अर्थ माहित असेलच तर मग आनंदीचा इथं दुसरा कुठला शब्द दिसतोय तुम्हाला, अनहॅप्पी म्हणजे काय, दुःखी, ते नसणार आहे। डिजेक्टेड म्हणजे काय, थोडासा निगेटिव्हिटीकडे गेलेला किंवा नकारात्मकतेकडे गेलेला। आणि जॉली म्हणजे काय, तर उत्साही, आनंदी। आणि ब्रेव म्हणजे काय, शूर। मग जोवियलचा समानार्थी शब्द काय आहे, जॉली। डिस्पाइट लूजिंग हिज जॉब ही वॉज जोवियल म्हणजेच काय, ही वॉज जॉली। तो काय होता, त्याचा जरी जॉब गेला तरी सुद्धा तो आनंदी होता। तर याचा मग अर्थ आपल्याला कळलाय, एक शब्द जोवियलचा अर्थ काय होतो, जॉली। आणि हे जे राहिलेले 3 शब्द आहेत, जर तुम्हाला याच्याचपैकी एखादा शब्द आला आणि जर तुम्हाला अपोजिट मिनिंग विचारलं तर तुम्हाला जोवियलच्या अपोजिट अनहॅप्पी होतं, डिजेक्टेड होतं, हे तर कन्फर्म आहे। ब्रेवचा याचा काही संबंध नाहीये, बट अनहॅप्पी आणि डिजेक्टेड हे काय आहे, कन्फर्म आहेत। ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात। ओके, बघा, पिक द राईट अँटिनम फॉर द वर्ड लँकी। बघा, राईट अँटिनम, अँटिनम म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द। मग आता लँकी ह्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द काय काय आहेत तर ते पहिले आपण बघूयात। ऑप्शन काय आहे, बल्की आहे, गँगली आहे, थिन आहे आणि पुढे आहे प्लीझंट। मग आता प्लीझंट म्हणजे काय, आनंदी, बरोबर। नंतर थिन म्हणजे काय, हडकुळा, बारीक। गँगली म्हणजे सुद्धा काय, बारीक। आणि बल्की म्हणजे काय, मोठा, पसरलेला। मग हे 2 शब्द आपल्याला सारखे दिसत आहेत, प्लीझंट तर नाहीच आहे आपल्या लिस्टमध्ये। मग लँकीचा अर्थ काय होतो, बारीक किंवा हडकुळा, उंच। आणि त्याला जर विरुद्धार्थी म्हटला तर काय होईल, मग जो काय आहे पसरलेला आहे। मग याचा अँटिनम काय झाला, याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, मग बल्की। लँकीचा विरुद्धार्थी शब्द आहे बल्की आणि लँकीचे सिमिलर जे वर्ड्स म्हटले समानार्थी शब्द काय आहेत, गँगली आहे आणि थिन आहे। ठीक आहे, चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात। आता बघा, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स। काय सांगितलंय आपल्याला, मीनिंग विचारलंय म्हणजेच काय, समानार्थी शब्द विचारलाय। मग काय, ही फेंट इनलेस टू अवॉइड ट्रायवल। ही फेंट इनलेस टू अवॉइड अवॉइड ट्रॅव्हल। मग बघा, त्याने काय केलं, त्याला ट्रॅव्हल म्हणजे त्याला प्रवास करायचा नव्हता म्हणून त्याने काय केलं, आजारी पडण्याचं काय केलं, नाटक केलं किंवा खोटं बोलला। मग फेंट म्हणजे काय, नाटक करणे किंवा खोटं बोलणे। मग या 3 शब्दांमध्ये प्रिटेंडेड म्हणजे काय, आव आणणे, नाटक करणे, खोटं बोलणे। मग याचा सिमिलर मिनिंग काय होतो, फेंटचा प्रिटेंडेड आणि मग हे स्टिम्युलेटेड, अक्वायर्ड, एक्सक्यूज हे काय होतं, त्याच्या अर्थाशी विरुद्ध अर्थाचे शब्द। मग काय बघितलं आपण, फेंट म्हणजे काय, आव आणणे किंवा खोटं बोलणे।
चला पुढचा प्रश्न बघूयात आता आपण. हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे जो बऱ्याचदा काय केला जातो, गाळला जातो, परंतु ह्या परीक्षेमध्ये आपल्याला जवळपास 3 ते 4 प्रश्न आलेले आहेत फिगर ऑफ स्पीच या टॉपिकचे. बघा काय, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, की जसं आपण मराठी भाषेमध्ये आपल्या भाषेचे अलंकार असतात, आपण लहानपणापासून पाहिलेले आहेत आणि मराठी व्याकरणाच्या अभ्यासासाठी आपण ते करतो, आणि आता तसेच आपल्याला काय करायचे आहेत, इंग्लिशसाठी सुद्धा करायचे आहेत. मग वाक्य काय आहे, द थंडर ग्रम्बल्ड लाईक अन ओल्ड मॅन. मग काय झालं, तर थंडर ग्रम्बल्ड लाईक अन ओल्ड मॅन. आता इथं ओल्ड मॅन आहे आणि थंडर, थंडर म्हणजे काय, वीज जे आहे ती कडाडणे. मग इथं ओल्ड मॅन आहे, एक काय केलेलं आहे, माणसाशी काय केलेलं आहे, ते थंडर म्हणजे काय, कडकडाट, विजांचा कडकडाट. मग तो कसा करतोय, तो एखाद्या ओल्ड मॅन सारखं काय करतो आहे, वागतो आहे असं आपण म्हणू शकतो. मग जिथं काय आहे, हे निर्जीव वस्तूला काय सांगितलेलं आहे, ते एक सजीव म्हणून जेव्हा बोललं जातं तेव्हा त्याचा जो हे आहे काय, तेव्हा त्याचा जो अलंकार आहे त्याचा, तेव्हा तो फिगर ऑफ स्पीच जो आहे तो काय होतो, पर्सोनिफिकेशन. काय होतं ते, पर्सोनिफिकेशन, बरोबर. आणि मेटाफर म्हणजे काय, मेटाफर कधी वापरतात, की जेव्हा निर्जीव वस्तू असतात त्या भिन्न असतात. जसं की बघा, अ कॅमल इज अ शिप इन अ डेझर्ट. कॅमल काय आहे, उंट काय आहे, डेझर्ट मधला म्हणजे वाळवंटातलं काय आहे, जहाज आहे. मग या शिपची म्हणजे काय, जहाजाची आणि उंटाची, कॅमलची तुलना केली जाते. तर अशा वेळेस जो अलंकार होतो तो असतो मेटाफर. सिमिली म्हणजे काय, की जिथं तुम्हाला 2 सारख्या गोष्टींची तुलना केली जाते, त्यात पर्टिक्युलरली ॲज, सो ॲज आणि लाईक हे शब्द जर दिसले तुम्हाला, तर तो अलंकार काय असतो, सिमिली असतो. पर्सोनिफिकेशन आपण बघितलं की निर्जीव वस्तू जी आहे तिला एखाद्या माणसाची क्वालिटी दिली जाते, बरोबर, तो असतो पर्सोनिफिकेशन. आणि ऑक्सिमोरॉन म्हणजे काय असतं, की जिथं 2 वेगवेगळ्या गोष्टी, 2 भिन्न गोष्टी एकाच वाक्यामध्ये तुम्हाला दिलेल्या असतात, एकाच वाक्यामध्ये काय दिलेल्या असतात, तुम्हाला वापरलेल्या असतात, तो अलंकार होतो ऑक्सिमोरॉन. तर ऑक्सिमोरॉन पुढे आपल्याला डिटेल पाहायचंच आहे, हे फक्त लक्षात ठेवा की याला नेमकं याचे क्रक्स काय काय आहेत ते, ठीक आहे. तर हे बघितलं आपण पर्सोनिफिकेशन. काय केलं पर्सोनिफिकेशनमध्ये, की एखादी निर्जीव वस्तू जी आहे म्हणजे जी वीज कडकडती, तर त्याला काय केलं त्यांनी, एका ओल्ड मॅनचं काय केलेलं आहे, रूप दिलेलं आहे. तर मग ते काय झालं, पर्सनची केलं म्हणून पर्सोनिफिकेशन. अशाच पद्धतीने हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. पुढे बघा, पिक द राईट इडियम विच फिट्स इन टू द सेंटेन्स. काय सांगितलं आपल्याला, योग्य काय वापरायची आहे, आपल्याला इडियम वापरायची आहे. ही इज कॉट डॅश डॅश ॲज टू वेदर ही शुड ॲक्सेप्ट हिज ब्रदर्स इन्व्हिटेशन. काय केलं, ही इज कॉट डॅश डॅश ॲज टू वेदर ही शुड ॲक्सेप्ट हिज ब्रदर्स इन्व्हिटेशन. त्याला काय केलं गेलं, अशा रीतीने पकडलं गेलं की त्याने काय केलं पाहिजे, त्याच्या भावाचं जे इन्व्हिटेशन आहे ते काय केलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे. मग आता याचा अर्थ काय होतो, की त्याला जायचं तर नाहीये, एखाद्या व्यक्तीला त्याच्या भावाच्या इथल्या कार्यक्रमात जायचं तर नाहीये, परंतु त्याला फोर्सफुली काय सांगितले, की तुला जावंच लागेल. असं जेव्हा आपले होते सिच्युएशन, की इकडं आड तिकडं विहीर, तर मग अशा प्रसंगासाठी जी इडियम वापरली जाते ती कोणती आहे, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. डेव्हिल अँड डीप ब्ल्यू सी म्हणजे काय, दोघीकडून व्यक्ती अडकतो, म्हणजे दोघीकडून काय असतं, त्याचं नुकसान असतं. तर त्यावेळेस जी इडियम वापरतात, ज्या अर्थाची इडियम वापरतात ती आहे बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. मग याचा ऑप्शन आहे सी, हे करेक्ट आहे. मग बघा, आता आपण टर्निंग अ न्यू लीफ, कारण कितीही आपण म्हटलं व्होकॅब्युलरीचा अभ्यास हा कुठून करायचा आणि किती करायचा ते अनंत आहे, त्याला अजिबात मर्यादा नाही आहे. मग आपलं जे काय म्हणतो आपण गाईड आहे किंवा आपले जे मार्गदर्शक आहे ते असतात आपले प्रिव्हियस इयर्सचे पेपर्स. मग हे तर झालं, परंतु ह्या ज्या 3 फ्रेजेस आहेत, 3 इडियम्स आहेत त्या तुम्हाला मिळाल्या आहेत. मग टर्निंग अ न्यू लीफ म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीची नवीन सुरुवात करणे. इटिंग अ हंबल पाय म्हणजे काय, की
शांतपणे नम्रपणे आपली जी चूक आहे ती मान्य करून घेणे. आणि बरिंग द हॅचेट म्हणजे काय की एखादं जे भांडण आहे ते काय करायचं आता आपल्याला बंद करून टाकायचं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की हां ठीक आहे मॅटर क्लोज, आता बाद झालं आता. तर अशा वेळेस बरिंग द हॅट, बरी म्हणजे काय दफन करणे, दाबणे किंवा ती गोष्ट बंद करून टाकणे. तर त्या अर्थाने बघा त्या फ्रेजमधला बऱ्याचदा किंवा इडियममधला बऱ्याचदा जो वर्ब असतो त्या वर्बमधून आपल्याला थोडंफार तरी काय करतं, थोडंफार आपल्याला लॉजिक लागू शकतं. त्यासाठी मात्र आपल्याला प्रिव्हियस इयर्सचे पेपर्सची प्रॅक्टिस नक्कीच केली पाहिजे. आणि म्हणून आपण काय करत आहोत की प्रिव्हियस इयर्सचे पेपर्स मी तुमच्यासाठी विथ एक्सप्लेनेशन घेऊन येते. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड. काय सांगितलंय? फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. वी गिव्ह टू चॅरिटी बिकॉज इट अपीजेस अवर गिल्ट. वी गिव्ह टू चॅरिटी बिकॉज इट अपीजेस अवर गिल्ट. तर अपीजेसचा काय सांगितलं त्यांनी आपल्याला? समानार्थी शब्द वापरायला सांगितलेला आहे. मग याचा समानार्थी शब्द काय होतो? सॅटिस्फाईज. आम्ही काय करतो? आम्ही चॅरिटी करतो म्हणजे आम्ही दान धर्म करतो. का करतो? की जेणेकरून आमचं जे स्वतःला दोष देणं आहे किंवा आमचं जे गिल्ट आहे ते काय होऊ शकतं? कमी होऊ शकतं या अर्थाने. मग अपीजेस याचा सिमिलर मिनिंग काय होतो? सॅटिस्फाईज. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. पिक द राईट मिनिंग करेक्ट सेंटेन्स ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. मग आता हा जो वर्ड आहे कॉर्पोरल पनिशमेंट शुड बी केप्ट विदिन लिमिट्स. कॉर्पोरल पनिशमेंट शुड बी केप्ट विदिन लिमिट्स म्हणजे काय की एखाद्या टाईपची जी शिक्षा आहे किंवा पनिशमेंट आहे ती काय केली पाहिजे? लिमिटमध्ये ठेवली पाहिजे, असं याचा अर्थ आहे. मग आता ऑप्शन काय आपल्याला? अ फॉर्म ऑफ फिजिकल पनिशमेंट, सेकंड आहे अ फॉर्म ऑफ मेंटल टॉर्चर, सी आहे अ पनिशमेंट गिवन आउट बाय समवन फ्रॉम द आर्मी, आणि डी ऑप्शन आहे अ गोस्टली फॉर्म ऑफ पनिशमेंट. मग बघा, कॉर्पोरल पनिशमेंटचा अर्थ काय होतो? अ फॉर्म ऑफ फिजिकल पनिशमेंट. जी शारीरिक जी शिक्षा दिली जाते तर त्याला काय म्हणायचं आहे? कॉर्पोरल पनिशमेंट. ठीक आहे, मग आता याच्यावरून आपलं काम काय की खाली जे आपले ऑप्शन दिलेले आहेत, हे जे ऑप्शन दिलेले आहेत, मग यांना नेमकं काय म्हणायचं? ठीक आहे, तर मग यांना नेमकं काय म्हणायचं हे तुम्ही शोधून घ्यायचं आहे. तो प्रयत्न करायचा आहे, मी तर देणारच आहे, बट तोही प्रयत्न करायचा आणि त्या पद्धतीने आपण व्होकॅब्युलरीचा अभ्यास करायचा आहे, ते पण प्रिव्हियस इयर्सच्या पेपर्सच्या मदतीने. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. काय ते? हां, फाइंड द मीनिंग ऑफ द वर्ड कॉम्पेल. काय? फाइंड द मीनिंग ऑफ द वर्ड कॉम्पेल. तर कॉम्पेल आता ऑप्शन काय काय दिलेले आहेत आपल्याला? सिमिलर मिनिंग शोधायचा आहे. अर्ज, डिस्करेज, ब्लॉक आणि हॉल्ट. तर कॉम्पेल या शब्दाचा अर्थ काय होतो? अर्ज. कॉम्पेल या शब्दाचा अर्थ काय होतो? अर्ज असा होतो. डिस्करेज म्हणजे काय? आपण करेजला काय म्हणतो की एखाद्याला धैर्य देणे, धाडस देणे. आणि डिस्करेज म्हणजे काय की त्याला भीती दाखवणे. ब्लॉक म्हणजे बंद करणे. हॉल्ट म्हणजे काय होतो? एखाद्या ठिकाणी मुक्काम करणे. मग हे तिघं जे शब्द आहेत, तिघं जे अर्थ आहेत ते काय होतात? पूर्णपणे वेगळे होतात. मग आता कॉम्पेल याचा सिमिलर मिनिंग काय होतो की अर्ज करणे, आणि हे तिघं काय आहेत त्याचे अपोजिट मिनिंग आहेत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूयात. पिक आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड. यात पण काय करायचं आहे आपल्याला? करेक्ट मिनिंग. इन माय नेबरहुड देअर इज अ डिसेंट हाऊस विच इज लेट आउट. काय? माझ्या शेजारी एक घर आहे जे काय झालेलं आहे? लेट आउट. मग आता या लेट आउटचा अर्थ काय होतो तर तो आपण बघायचा आहे. तर बघा, लेट आउटचा अर्थ काय होतो? टू लीज ऑन हायर. टू लीज ऑन हायर म्हणजे काय? आपण भाडे तत्वावर जेव्हा आपण घर देतो त्याला काय म्हणायचं आहे? लेट आउट. LETOUT. मग हे काय आहे? टू स्टडीज वन सराउंडिंग्स
टू अलाउ टू गो फ्री आणि टू प्रूव्ह ऑफ वर्थ. मग या अर्थाच्या फ्रेजेस अजून काय काय आहेत तर त्या ज्या आहेत, मग तसं आपल्याला काय करायचं, आपल्या अभ्यासाची दिशा ठरवायची आहे. परंतु लेट आउटचा मिनिंग काय होतो, टू लीज ऑन हायर. चला पुढे बघूया. पिक द सिनोनिम फॉर द वर्ड एमिनंट. काय सिनोनिम म्हणजे काय, समानार्थी शब्द. मग एमिनंट याचा समानार्थी शब्द काय होतो, फेमस. म्हणजे काय, एखादा खूप प्रसिद्ध व्यक्ती. हा प्रश्न, हा जो शब्द आहे तो खूपदा आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे पण तितकीच गोष्ट खरी आहे की बऱ्याचदा तुमचे जे प्रिव्हियस इयरचे पेपर्स आहेत, मग त्यातले ऑप्शन्सवरून तुम्हाला वेगळे प्रश्न दिसू शकतात. आणि त्याला म्हणजे आता इथे तुम्हाला विचारलंय समानार्थी, मग त्याचा विरुद्धार्थी काय, किंवा विरुद्धार्थी असेल तर त्याचा समानार्थी काय. तर अशा पद्धतीने प्रश्न फिरवले जाऊ शकतात. म्हणून काय करायचं, आपल्याला याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, हे झालं एमिनंट म्हणजे काय, मग प्रसिद्ध. चलो बघा पुढे काय, पिक द राईट इडियम विच फिट्स इन टू द सेंटेन्स. काय सांगितलंय आपल्याला, योग्य इडियमचा काय करायचा आहे, आपल्याला वापर करायचा आहे. वेन वसंत लॉस्ट ऑल हिज मनी हिज रिलेटिव्स अँड फ्रेंड्स डॅश डॅश. काय झालं मग, जेव्हा वसंतचं काय झालं, खूप मोठं नुकसान झालं. त्याचे जेव्हा सगळा जो पैसा होता तो काय झाला, त्याने गमावला. मग त्यानंतर काय केलं, त्याच्या रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईक आणि फ्रेंड्स मित्रांनी काय केलं. मग आता बघा, हंग हिम इन बॅलन्स, कॉट हिम रेड हँडेड, लेट द ग्रास ग्रो अंडर हिज फीट आणि गेव हिम द कोल्ड शोल्डर. मग जेव्हा वसंतचा सगळा पैसा संपला, पैसा त्याने गमावला, तेव्हा त्याच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हने काय केलं, गेव हिम द कोल्ड शोल्डर. म्हणजे काय केलं, मदतीचा हात दिला. मग याचा जेव्हा आपण काय होतं, एखादा व्यक्ती आपल्याला काहीतरी मदत करतं किंवा सांत्वना करतं, तर तेव्हा काय होतं, गेव द कोल्ड शोल्डर नावाची इडियम आपल्याला वापरायची असते. ठीक आहे, ओके. चलो नेक्स्ट, पिक द करेक्ट मीनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम. माय डिफरन्सेस विथ हिम हॅज नो कम टू हेड. बघा काय, एखाद्या व्यक्तीबद्दल आपले जे वाद आहेत, ते जे वाद आहेत त्यांना काय आता कुठेही शेवट नाहीये किंवा कुठेही त्याचा काय होतोय, अंत होत नाही. मग असा अर्थ आपल्याला यात शोधायचा आहे. तर काय काय बघा, कम टू सम सॉर्ट ऑफ कन्क्लुजन, कम टू अन एंड, बी इन स्टेट वेअर इट कॅन बी रिझॉल्व, आणि पुढे आहे टू रीच अ पॉइंट ऑफ क्रायसिस. मग जेव्हा आपल्याला असं विचारलं जातं काय की जेव्हा हॅज नो कम टू अ हेड, काय ते नो कम टू अ हेड याचा अर्थ असा होतो टू रीच अ पॉइंट ऑफ क्रायसिस. म्हणजे इतक्या उच्च कोटीच्या लेवलला त्यांचं जे आहे ते मतभेद, त्यांचे जी भांडणं आहेत ते जाणं, म्हणजे काय, टू रीच अ पॉइंट ऑफ क्रायसिस. तिथं हेड वापरलेलं आहे. हाय लेवलला आमचं जेव्हा वाद जातो तेव्हा काय म्हणायचंय की टू रीच अ पॉइंट ऑफ क्रायसिस. आणि हाय लेवल म्हटल्यानंतर हेड आला आहे, तिथं शब्द हेड कुठं असतो, वरती असतो. मग ते अशा पद्धतीनेच लॉजिक लावून आपल्याला काहीतरी गमतीशीर गोष्टी करून किंवा असं ज्याला काही अर्थ नाही आहे असे लॉजिक लावून आपल्याला ह्या व्होकॅब्युलरी मधला जो फ्रेजेस आणि इडियमचा जो पार्ट आहे तो अशाच पद्धतीने आपल्या लक्षात राहतो. आता इन केस या अशी जर तुम्हाला एक्झाममध्ये आलं तर लगेच हे आठवेल तुम्हाला की हेडचा संदर्भ क्रायसिसची लागलेला होता असं. तर मग काय, टू रीच अ पॉइंट ऑफ क्रायसिस. चला पुढे काय आहे, फाइंड द मीनिंग ऑफ द वर्ड इनविजिबल. फाइंड द मीनिंग ऑफ द वर्ड इनविजिबल. तर याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो इनडॉमिटेबल. म्हणजे काय की असा एखादा व्यक्ती की जो खूप हट्टी आहे, जो अजिबात कोणासमोर झुकत नाही. मग त्याचा इनविजिबलचा काय सिमिलर मिनिंग काय होतो, मग इनडॉमिटेबल. मग आता ट्रान्सपरंट म्हणजे काय, पारदर्शी. वल्नरेबल आणि स्टॉपेबलचं तर काय याच्याशी काहीही अर्थ नाहीये. मग इनविजिबल म्हणजे काय की असा एखादा व्यक्ती जो काय आहे खूप हट्टी आहे, तो कोणासमोरही झुकत नाही, त्याला काय म्हणायचं, मग इनडॉमिटेबल. ठीक आहे, चला पुढे बघूयात आता आपण.
यू हॅव बीन गिवन अ सिम्पल सेंटेन्स, सिलेक्ट द अप्रोप्रिएट कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन्स बिलो. काय करायचं आपल्याला, कुठे गेलं, हां, सिम्पल सेंटेन्स दिलेला आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे. मग आता प्रश्न काय आहे, शी लव्ज हर कंट्रीज कल्चर, शी लव्ज हर कंट्रीज वेदर. तिला काय, तिच्या कंट्रीचं जे कल्चर आहे म्हणजे संस्कृती आणि जे काय आहे वेदर, वेदर म्हणजे काय, हवामान. तर दोघं काय होतं, तिला दोघं गोष्टी तिला काय आहेत, प्रिय आहेत. आता ऑप्शन्स बघूयात. बघा आता ऑप्शन याच्यामध्ये काय आहे, शी लव्ज हर कंट्रीज कल्चर अँड शी लव्ज हर कंट्रीज वेदर. त्यांनी काय सांगितलेलं आहे, दोघे गोष्टी तिला काय होतात, तिला सारख्याच पद्धतीने आवडतात. पुढचं ऑप्शन बघू आपण, शी लव्ज हर कंट्रीज वेदर ॲज मच ॲज इट्स कल्चर. थर्ड ऑप्शन आहे, द वेदर अँड कल्चर ऑफ द कंट्री इज बोथ लव बाय हर. हे तर नाहीच. ऑप्शन सी नाही. द लव शी फील्स फॉर हर कंट्रीज वेदर अँड कल्चर इज वेल नोन. हे पण नाही. पुढचं काय, बी, शी लव्ज हर कंट्रीज वेदर ॲज मच ॲज इट्स कल्चर. काय, तिला तिच्या कंट्रीचं कल्चर इतकंच आवडतं जितकं तिच्या कंट्रीचं वेदर तिला आवडतं. मग हे काय वापरलं इथं आपण, ॲज मच ॲज. यावरून हे काय होतं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ऑप्शन नंबर बी हे काय आहे, आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स दाखवतंय. ठीक आहे, हे कळलं इथपर्यंत व्यवस्थित. चला आता पुढे बघूयात. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा फिगर ऑफ स्पीचचे प्रश्न येत आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आय विल आस्क द लॉयर टू गिव्ह हिज अनबायस्ड ओपिनियन ऑन द केस. आता बघा काय, लॉयर आहे, लॉयर म्हणजे वकील. मग वकिलाचं कामच काय असतं की एखादी जी केस असेल तिला कशा पद्धतीने पारदर्शीपणाने बघायचं, म्हणजे त्याच्यामध्ये मग जो बायसनेस म्हणजे काय, भेदभाव असतो तो असायला नको. मग आता ह्याच्यामधून लॉयर आणि अनबायस हे दोन गोष्टी काय आहेत, एकत्र एका ठिकाणी वापरलेल्या आहेत. मग असं जेव्हा वाक्य असतं किंवा असं जेव्हा एखादी कवितेची ओळ असते, मग त्यासाठी जो फिगर ऑफ स्पीच वापरलेला असतो त्याला काय म्हणायचं असतं, ऑक्झिमोरन. आता आपण पहिल्या प्रश्नामध्ये देखील पाहिलं होतं की जेव्हा आपण पाहिलं मेटाफर, सिमली, पर्सनिफिकेशन आणि ऑक्झिमोरन, तर हा काय झाला याचं उदाहरण की लॉयर पण आहे परंतु तो त्याच्याकडून काय एक्सपेक्टेड आहे, अनबायस्ड आहे. मग ह्या दोन गोष्टी एकत्र दिसत आहेत तुम्हाला इथं, तर म्हणून हे काय झालं, ऑक्झिमोरन. काय प्रश्न आहे तो, आय विल आस्क द लॉयर टू गिव्ह हिज अनबायस्ड ओपिनियन. मी सांगणार आहे लॉयरला, परंतु हे लॉयरचं कामच आहे की त्याने अनबायस्ड ओपिनियन दिलं पाहिजे. म्हणजे मी सांगेल आणि मग तो एखाद्या ठिकाणी अनबायस्ड ओपिनियन म्हणजे काय की भेदभाव न करता तो काहीतरी मत मांडेल. हे काय झालं, त्या लॉयरसाठी ही काय झालेले आहे, विरुद्ध गोष्ट झालेली आहे. आणि म्हणून तिथं काय आहे, ऑक्झिमोरन हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. चला पुढे बघूयात आता. पिक द सिनोनिम फॉर द वर्ड ऑब्स्टिनेट. काय ते, पिक द सिनोनिम्स फॉर द वर्ड. सिनोनिम्स म्हणजे काय, समानार्थी शब्द. मग ऑब्स्टिनेट या शब्दाचा अर्थ काय होतो, खूप काय म्हणतो आपण त्याला, हट्टीच म्हणू शकतो किंवा चिडचिड करणारा. मग त्याला काय आहे शब्द, स्टबन. काय आहे, स्टबन नावाचा काय त्याचा अर्थ आहे, ऑब्स्टिनेट आणि स्टबन. अनट्रू म्हणजे काय, जे सत्य नाहीये ते, पझल म्हणजे गोंधळलेला, आणि अटॅच म्हणजे काय, हे खूप जवळीक असलेला. मग याचा अर्थ काय होतो, ऑब्स्टिनेटचा अर्थ काय होतो, स्टबन होतो. चला पुढचं बघूयात आपण. कन्वर्ट द फॉलोइंग ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. कन्वर्ट द फॉलोइंग ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस दिलेला आहे, आपल्याला काय करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. बाय द टाइम टुमारो वी विल हॅव साइन द डील. बघा काय, बाय द टाइम टुमारो वी विल हॅव साइन द डील. आता आपण याचं ऑप्शन बघूयात. अ सायनिंग ऑफ द डील विल बी डन बाय दिस. आता बघा जर आपण काय करूयात, याचं जर आपण टेन्स जर आपल्याला पाहिला, आपण जर याचा काय केला, टेन्स जर आपण पाहिला, तर एक गोष्ट आपण आपल्या लेक्चरमध्ये पण घेतली की जेव्हा आपण बाय दिस टाइम ही जेव्हा आपण फ्रेज वापरलेली असते, तर त्या टेन्समध्ये येणारा जो काळ असतो तो काय असतो, विल हॅव बीन. म्हणजे हा कुठला टेन्स आहे, फ्युचर परफेक्ट
टेन्स, बरोबर. तर मग याचं जे उत्तर आहे ते काय आहे, बाय दिस टाइम टुमॉरो द डील विल हॅव बीन साइंड. आणि याचं ॲक्टिव्ह वॉइस काय होतं मग ते बघा एक मिनटं. बाय दिस टाइम टुमॉरो वी विल हॅव साइन द डील. द डील हे काय झालं, हे तुमचं काय होतं, ऑब्जेक्ट होतं, ते काय होणार आहे, सब्जेक्ट होणार आहे. विल हॅवच्या पुढे काय येणार आहे, बीन येणार आहे. हे बघा विल हे काय झालं तुमचं, हे ऑब्जेक्ट होतं, हे सब्जेक्ट होईल आणि विल हॅवचं काय पुढे येईल, विल हॅव बीन येईल. मग असं आपल्याला कुठं दिसतंय, फक्त ऑप्शन नंबर डी मध्ये. कुठे गेलं, हां हे बघा, बाय दिस टाइम द डील विल हॅव बीन आणि हे काय तुमचं साइन म्हणजेच V3. मग ऑप्शन डी जे आहे ते काय आहे, करेक्ट आहे. मग वरती काय बघा, डील आहे, विल बी साइंड आहे, बीन नाही आहे, करेक्ट आहे. इथं काय आहे, बीइंग आहे. म्हणजे जर आपल्याला प्रश्नातला जो टेन्स आहे तो जर एक्झॅक्टली समजला तर आपल्याला उत्तरामध्ये डिरेक्टली तोच टेन्स शोधायचा. आपण परत 3-3, 4-4 ऑप्शन्स बघण्याची गरज नाही, कारण शेवटी ही एक्झाम जी आहे आपली, ती एक्झाम आपल्याला वेळ कसा वाचवायचा हे शिकवणार आहे, ते शिकलंच पाहिजे. पुढे बघूया आपण. पिक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम और फ्रेज फ्रॉम द फॉलोइंग. काय करायचं आपल्याला, मिनिंग. हर हाऊस इज सिच्युएटेड ॲट अ किलोमीटर फ्रॉम हिअर ॲज द क्रो फ्लाइज. मग जेव्हा असं होतं काय की तिचं घर अशा ठिकाणी आहे की तिचं घर अशा ठिकाणी 1 किलोमीटरच्या अंतरावर काय आहे, ती राहते, किंवा सिच्युएटेड म्हणजे काय की स्थायिक झालेली आहे. मग ॲज द क्रो फ्लाइज याचा अर्थ काय होतो, इन अ स्ट्रेट लाईन, म्हणजे कुठं अगदी सरळ मार्गाने किंवा सरळ दिशेने जाऊन 1 किलोमीटरच्या अंतरावर तिचं घर आहे. मग ॲज द क्रो फ्लाइज याचा अर्थ काय होतो, इन अ स्ट्रेट लाईन. बघा पुढे काय, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. काय हे, फिगर ऑफ स्पीच ओळखायचं आहे आपल्याला. ओ स्टार्स हाऊ यू ट्विंकल इन द स्काय. काय सांगतो तो, ओ स्टार्स हाऊ यू ट्विंकल इन द स्काय. मग या वाक्यामध्ये आता जे लिटरेचरचे विद्यार्थी असतील त्यांना कदाचित हे माहिती असेल किंवा येऊन पण गेलं असेल त्यांच्या अभ्यासामध्ये, म्हणजे BA इंग्लिश लिटरेचर करणारे. तर ह्या वाक्यामध्ये काय दिसतंय की ती व्यक्ती जी आहे ती ताऱ्यांशी बोलतीये की तुम्ही असे कसे ट्विंकल करता, राईट, म्हणजे कसे चमकतात. तर मग ज्या वेळेस आपण एखाद्या निर्जीव व्यक्तीशी सजीव म्हणून बोलत असतो, बघा काय, निर्जीव व्यक्तीशी सजीव म्हणून बोलत असतो, तर तेव्हा जो फिगर ऑफ स्पीच होतो, तेव्हा जो अलंकार होतो, त्याला काय म्हणायचं आहे, अपॉस्ट्रॉफी. ऑप्शन ए कधी वापरतात हा, की जेव्हा एखाद्या निर्जीव व्यक्तीशी आपण सजीव म्हणून बोलतोय. जर मी ह्या पेनला म्हटलं की काय रे पेन, तू किती छान चालतोस, मग ह्या पेन सोबत मी सजीव म्हणून काय करतेय, बोलतीये, मग तेव्हा काय वापरतात, ॲपॉस्ट्रॉफी. उदाहरण अगदी साधं होतं पण कन्फर्म आहे की ते लक्षात मात्र राहणार आहे. म्हणजे जेव्हा ॲपॉस्ट्रॉफी येईल तर तुम्हाला हे पेनचं उदाहरण आणि जे मी त्याच्याशी बोलले ते तर नक्कीच आठवणार आहे, है ना. मग काय, ओ स्टार्स हाऊ यू ट्विंकल इन द स्काय, हे ताऱ्यांनो तुम्ही कसे काय आकाशात चकाकता. मग या वाक्यामधला जो फिगर ऑफ स्पीच आहे तो काय आहे, ॲपॉस्ट्रॉफी. ठीक आहे, चलो आगे बढ़ते हैं. पिक द राइट मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेंस. द टीचर्स thought his excuses were more of a parable. आता शिक्षक आहे, एखाद्या स्टुडंटने त्यांना काय दिले, काहीतरी कहाणी सांगितली किंवा काहीतरी काय दिले, रिझन्स दिले, एक्सक्युजेस दिले. मग ते शिक्षकांना काय वाटतंय की त्याने जे सांगितलेलं आहे ते एखाद्या काय पॅराबलपेक्षा सुद्धा काय आहे, मोठं आहे. मग या पॅरेबलचा अर्थ काय होतो, अ फेरी टेल ऑर अ स्टोरी. म्हणजे आपण सुद्धा केलेलं असतं ते लहान असताना की शाळेत का आला नाही, मग आपले जे काही कारणं असतात ते काय असतात, एकदम भन्नाट असतात. म्हणजे एखाद्या कथेपेक्षा सुद्धा काय असतात ते वेगळे असतात. मग पॅराबलचा अर्थ काय होतो की एखादी इमॅजिनरी स्टोरी, एखादी काल्पनिक कथा, त्याला काय म्हणायचंय, पॅराबल. पॅराबल म्हणजे काय, मग ए फेरी टेल ऑर स्टोरी, एखादी काल्पनिक कथा. चला
पुढे काय, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास खूप आवश्यक आहे. बघा काय, द मून इज अ व्हाईट बलून. आता बघा हे काय आहे, मून आहे आणि हे काय आहे, बलून आहे. मग ज्या वेळेस दोन काय आहेत, या निर्जीव गोष्टी आहेत, दोघं डिफरन्स आहे, दोघं काय आहेत, वेगवेगळे आहेत, त्यांच्यामध्ये काय केलेले आहे, कंपॅरिझन केलेली आहे किंवा त्यांच्याबद्दल बोललं जात आहे. मग अशा वेळेस अशा ठिकाणी आपल्याला जो काय असतो, जो फिगर ऑफ स्पीच वापरायचा असतो तो असतो मेटाफर. काय, द मून इज अ व्हाईट बलून. चंद्र काय आहे, एखाद्या व्हाईट पांढऱ्या फुग्यासारखे आहे. मग मून आणि बलून ह्या काय दोघी निर्जीव गोष्टी आहेत, म्हणून तो काय झालेला आहे, मेटाफर झालेला आहे. आणि सिमिली जर आपण बघितलं, सिमिलीमध्ये काय असतं, ॲज, सो ॲज किंवा लाईक हे शब्द असतात. हायपरबल म्हणजे काय की एखादी गोष्ट खूप जास्त सांगणे त्यासाठी. आणि ॲपॉस्ट्रॉफी आपण बघितलं की निर्जीव वस्तूशी सजीव म्हणून बोलणे, तेव्हा आपण ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार वापरायचा. पुढे काय आहे, फाइंड द अपोजिट मीनिंग इन द फॉलोइंग, फाइंड द अपोजिट इन द मीनिंग ऑफ फॉलोइंग वर्ड. आता याचा अर्थ काय होतो, ड्रजरीचा शोधायचा आहे आपल्याला, अपोजिट मीनिंग. ठीक आहे, तर याचा अर्थ होतो फन. मग ड्रजरी याचा अर्थ होतो कष्ट करणे, काबाड कष्ट करणे. मग स्लॅव्हरी, मेनियल आणि हार्डवर्क हे तिघं होतं त्याचे विरुद्ध अर्थ. आणि फन हे तिघं होतं त्याचे सिमिलर मिनिंग, आणि फन होतो त्याचा विरुद्धार्थी शब्द. चला पुढे बघूयात आपण. फिल इन द ब्लँक्स विथ सिम्पल पास्ट ऑर पास्ट परफेक्ट टेन्स ऑफ द वर्ब. काय सांगितलं आपल्याला, काय टाकायचं आहे, सिंपल पास्ट किंवा पास्ट परफेक्ट टेन्स हे आपल्याला याच्यामध्ये काय करायचे आहेत, टाकायचे आहेत. बघा काय, व्हेन दे डॅश डॅश दे डॅश डॅश ओव्हर देअर ड्रॉइंग्स. मग आपण आपल्या टेन्सच्या लेक्चरमध्ये पण पाहिलं होतं की काय, जेव्हा दोघं टेन्स काय आहेत, पास्ट टेन्समध्ये आहेत. बघा काय काय, सिंपल पास्ट आहे आणि पास्ट परफेक्ट आहे. मग काय, व्हेन दे हॅड फिनिश्ड, दे हँडेड ओव्हर देअर ड्रॉइंग्स. मग याच्यामध्ये काय केलं, पहिले त्यांनी काय केलं, त्यांचं ड्रॉइंग जे आहे ते फिनिश केलं, ते पूर्ण केलं, आणि नंतर मग काय केलं, ते दुसऱ्याला दिलं. हँडेड ओव्हर म्हणजे काय, दुसऱ्याला देणे. मग जी क्रिया, जी ॲक्शन काय होते, पहिल्यांदा होते, फर्स्ट होते, ती कशामध्ये लिहितात, पास्ट परफेक्टमध्ये. हा काय आहे, पास्ट परफेक्ट. हॅड आहे आणि V3 आहे, हा पास्ट परफेक्ट आहे. म्हणून व्हेन दे हॅड फिनिश, त्यांनी काय केलं, पहिले ती गोष्ट संपवली म्हणून घेतलं आपण हॅड फिनिश्ड. आणि देन दे हँडेड, नंतर त्यांनी काय केलं, ती दुसऱ्याला दिली. मग हँडेड हा काय तुमचा V2. मग हा काय आहे, सिम्पल पास्ट. मग याचं जे ऑप्शन आहे ते काय येणार आहे, हॅड फिनिश्ड पहिल्या गाळलेल्या जागेमध्ये आणि हँडेड काय येणार आहे, दुसऱ्या गाळलेल्या जागेमध्ये. हे आपलं टेन्सच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे. ज्यांनी ते लेक्चर पाहिलं असेल त्यांच्या लगेच लक्षात येईल. बघा जे आपण पाहिलं होतं त्याच्या संदर्भातले प्रश्न येत आहे, हे नक्की तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघा. फाइंड द अपोजिट इन द मीनिंग टू द वर्ड सस्पेक्ट. सस्पेक्ट म्हणजे काय, संशयी. मग संशयीच्या आपल्याला काय करायचं आहे, अपोजिट म्हणजे काय, क्लिअर. हे एकदमच क्लिअर येते है ना, हा सोपा शब्द आहे. असे एक दोन प्रश्न असतात की जे सगळ्यांनाच येतात. पेपर म्हणजे असं काही नाही की खूपच अवघड किंवा खूपच सोपे, त्यांना सोपेही असतात, अवघड पण असतात. आणि मग त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला आपला स्मार्टनेस दाखवून मार्क मिळवायचे असतात. मग सस्पेक्टचा अपोजिट काय होतो, क्लिअर होतो. ठीक आहे, आय थिंक ओके. चलो, तर मग अशा पद्धतीने आपण काय केलं, हा जो पेपर होता तो पूर्ण सॉल्व केलेला आहे. प्रश्नांची फक्त उत्तरं न सांगता ते उत्तरं कसे आलेत, बरोबर, आणि त्याच्यामधून मग आपण काय काय कन्सेप्ट आपण शिकू शकतो की जे तुम्हाला पेपर सॉल्व करण्यासाठी 100% तुमच्या कामी येणार आहे. तर अशा गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चॅनलला आपलं तुम्ही सबस्क्राईब करा. आपलं ॲप आहे साकार फोरम, ते तुम्ही डाउनलोड करा. आणि अजून असा एक पेपर घेऊन आता आपण दररोज भेटणार आहोतच. तोपर्यंत अभ्यास करणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
रिव्हिजन करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.